Recording in progress. तर बघा आदिवासी क्षेत्रे आता आपण 244 एक बघितलं होतं. 244 एक 5व्या अनुसूची संदर्भात आहे. 244 2 जे आहे ते 6व्या अनुसूचीच्या संदर्भात आहे. तिथं तुम्ही 6व्या अनुसूची किंवा शेड्यूल असं लिहून घ्या, सोपं जाईल. आता ह्याच्यामध्ये कुठली राज्य आहेत तर आम्ही त्रिमी. काही जणांनी मणिपूर वगळता एटीएम लक्षात ठेवलंय तर ते पण चालेल, मात्र इथं कंपल्सरी लिहून घ्या. आता काही प्रदेश जो आहे तो आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्याच्यामध्ये स्वायत्त जिल्हा परिषद आहेत. आधीच्या मध्ये आपण ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल बघितल्या होत्या, पण आदिवासी सल्लागार परिषद हे पूर्ण राज्याची एक असते. मात्र इथं काय तर वेगवेगळे प्रदेश आहेत आणि त्या प्रदेशासाठी सेपरेट स्वायत्त जिल्हा परिषद असेल आणि त्याला वेगवेगळे अधिकार पण दिलेले आहेत. आता स्वायत्त जिल्हा परिषद जे असेल त्यात 30 सदस्य असणार आहेत. आता हे जे काउन्सिल असेल त्याच्यामध्ये 26 निवडणुकीद्वारा आणि 4 सदस्य राज्यपाल नियुक्त करतील. हे खूप महत्वाचं आहे. तिकडं ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल आणि ह्याच्यात कम्पेअर करू नका. ते पूर्ण राज्याचे हे त्या एरियाचे असणार आहे. ते जिल्हा परिषद त्याच्यामध्ये 26 निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत आणि 4 जे सदस्य आहेत त्यांना कसं निवडलं जाईल तर राज्यपाल त्यांना डायरेक्ट नॉमिनेट करतील. कार्यकाळ त्याचा 5 वर्ष आहे. परिशिष्ट 6 मधील राज्यात असणारी आदिवासी क्षेत्रांची प्रथा परंपरा चालीरीती वेगळे आणि ते जतन करण्यासाठी आणि राज्य कारभारासाठी त्यांना ती अधिक स्वायत्तता देते. म्हणजे बघा पूर्ण भारतात आता युनिफॉर्म सिव्हिल कोड जास्त चर्चेत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक रिलिजनला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. आता पहिलं तर व्हॉट्सअप जे वापरतो आपण त्याच्यावर जे पोस्ट येतात त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की युनिफॉर्म सिव्हिल कोडनं आरक्षण वगैरे संपेल, तर त्याचा काही संबंध नाही आहे. आर्टिकल 44 नुसार ते आरक्षण 14 आणि 15 नुसार आहे. सगळेजण समान होतील. तथाकथित कॉलेजचे तरुण आहेत ते सुद्धा त्याच्यावर तसंच बोलतात, पण त्याच्यात काय तथ्य नाहीये. तर युनिफॉर्म सिव्हिल कोडनं काय होणार तर ज्या पर्सनल लॉज आहेत म्हणजे ते लग्न असेल किंवा चालीरीती संदर्भातले, विवाह असेल, घटस्फोट असेल किंवा पोटगी असेल, दत्तक असेल, तर हे प्रत्येक धर्माचे वेगळे आहेत आणि आदिवासीचे पूर्ण वेगळे आहेत. तर प्रत्येक जमातीची वेगळी रीत आहे. तर ते चालीरीती पाळण्यासाठी त्यांना जास्त स्वातंत्र्य देण्यासाठी या जिल्हा परिषदा काम करतायत. आता जर आपण बघितलं तर सध्या किती आहेत तर ह्याच्यामध्ये बघा प्रथा परंपरा चाललेली त्यांचे जतन करण्यासाठी त्यांना अधिक स्वायत्तता दिली जाते. तर त्यांच्या अधिकाराला अजून इकडे बाजूला त्यांना सावकारी नियमन करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर वारसा, लग्न आणि पोलिसिंगचे सुद्धा अधिकार आहेत. पोलिसिंग, अंतर्गत सुरक्षा, पोलिसिंग तिथे लिहून घ्या. आपल्याला वाटत नाही आणि सध्या महत्वाचा प्रश्न चालू आहे मणिपूरमध्ये. मणिपूर काय 6व्या परिशिष्टामध्ये नाहीये. आता जर बघितलं आपण 6व्या परिशिष्टातले राज्य कोणते कोणते तर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे आसाम, आम्ही त्रिमी. आसाम मध्ये उत्तर काचर आणि कार्बी आंगलॉंग. कार्बी आंगलॉंग जमातीचं पण नाव आहे. नॉर्थ कचर असं म्हटलं जातं त्याला, नॉर्थ कचर आणि कार्बी आंगलॉंग. मेघालय, गारो, खासी, जैंतिया ह्या हिल्स वरनं तुम्ही लक्षात ठेवलं असेल. आणि त्या हिल्स मध्ये ज्या जमाती राहतात त्यांना नाव पण तेच आहे किंवा जमातीच्या नावावरनं त्या हिल्सला नाव देण्यात आलेलं आहे, गारो, खासी आणि जैंतिया. त्रिपुरामध्ये त्रिपुरा ट्रायबल एरिया डिस्ट्रिक्ट नावाने एक जिल्हा आहे. त्रिपुरा आदिवासी क्षेत्र जिल्हा, त्रिपुरा ट्रायबल एरिया डिस्ट्रिक्ट. त्यानंतर मिझोराम मध्ये चकमा, मारालाई या 3 आदिवासी क्षेत्रांना 6व्या परिशिष्टामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. हे भाग पण लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, इथं खाली बाण करून लिहा, कर आणि फी लादण्याचे अधिकार. त्यांना देण्यात आले. कर आणि फी सुद्धा लादू शकतात ते. आता आदिवासी विषयी समिती आणि अहवाल 1931 मध्ये जनगणना झाली आणि त्याच्यामध्ये आदिवासींची व्याख्या करण्यात आली.
कारण ही पहिली जाती आणि आर्थिक जनगणना होती. आता आपण जनगणना केलेली आहे 2013 मध्ये, पण त्याचे आकडे जाहीर केले नाहीत. कारण त्याचे आकडे जाहीर केले तर मग अजून दंगली होतील अशी भीती सरकारला आहे. कारण प्रत्येक जण आपलं आरक्षण कमी जास्त करून मागेल. आमची लोकसंख्या एवढी आहे. आताच मणिपूरमध्ये आरक्षणामुळे दंगल उसळलेले आहे. त्यामुळं मुद्दामून जाहीर केलं नाही. त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होतील. चांगला परिणाम काय, तर संख्येनुसार जे मागास आहेत जमाती त्यांना पुढे आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करू शकते. तर स्थापना कधी करण्यात आली बघा, 1953 ला अहवाल देण्यात आला. 1955 ला पहिला मागासवर्ग आयोग. काकासाहेब कालेलकर हे गांधीजीचे एकदम जवळचे सहकारी होते. गुजरात विद्यापीठाचे हे कुलगुरू सुद्धा होते काकासाहेब कालेलकर. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आदिवासी म्हणजे खरं तर मागासवर्ग आयोग होता हा. त्यानंतर SC/ST सुधारणाविषयी संसदीय समिती AK चंदा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. परत डेबर आयोग स्थापन झाला 1961 ला. UN डेबर यांच्या आयोगाच्या शिफारसीनुसार त्यांनी सांगितलं PTG वेगळा करा. आपण बघितलं ते 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान हा वेगळा करण्यात आला. आता दुसरा मागासवर्ग आयोग इथे चुकून आलंय, दिलीप सिंग बुऱ्या खालचं वर नाव घेतलंय. तर 2002 नाही तर 1979 इथे करेक्शन करून घ्या, मोठी करेक्शन आहे पुस्तकात, करेक्शन करून घ्या. एवढी एक महत्वाची करेक्शन आहे यामध्ये. अध्यक्ष कोण आहेत तर बिंदेश्वर प्रसाद मंडल, हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. कंसात लिहून घ्या, बिहार माजी मुख्यमंत्री. बिहारचे माजी मुख्यमंत्री होते ज्यावेळेस त्यांचा दुसरा मागासवर्ग आयोगावर नेमणूक झाली. आणि लागू करण्याचं जे धैर्य आहे ते शिफारसी कधी सादर केलं त्यांनी 1980 ला. 80 ला लगेच पुढच्या वर्षी त्यांनी शिफारसी दिल्या होत्या. VP सिंगने ते धैर्य दाखवलं लागू करण्याचे. 1990 मध्ये त्यांनी लागू केलं. आता आदिवासी विकासासंदर्भात कायदे, सगळ्यात महत्वाचा पेसा कायदा. पेसा कायदा हा का करणं गरजेचं झालं तर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती यामधनं काही क्षेत्रांना आपण वगळलं होतं आणि ते जे क्षेत्र होते ते आदिवासी क्षेत्र होते. तर त्या एरियांना स्पेसिफिक त्यांच्या गरजा विचारात घेऊन पेसा कायदा करण्यात आला होता. एक 2च मिनिटं वेट करा. Recording in progress. तर पेसा कायदा का करण्यात आला तर 73-74व्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांना समावेश करण्यात आला नव्हता. आणि पेसा कायद्याच्या मागे बुरिया समिती महत्वाची आहे. 1994 ला त्यांनी शिफारसी केल्या होत्या. उद्देश तर मी आधी सांगितलंच तुम्हाला. अनुसूचित क्षेत्र असणारे परिशिष्ट 5 मधले जे राज्य आहेत त्यांना या तरतुदीतनं वगळण्यात आलं होतं आणि त्यासाठी स्पेशल तरतुदी करण्यात आल्या. प्रमुख तरतुदी काय आहेत तर या अंतर्गत ग्रामपंचायतीस किंवा ग्रामसभेस विशेष अधिकार देण्यात आले होते, स्पेशल पॉवर देण्यात आले. आता स्पेशल पॉवर का तर चालीरीती आणि त्यांचे जे काय संस्कृती आहे त्याचं जपणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक विकास योजनांना ग्रामसभेची पूर्व मंजुरी आवश्यक असेल. पण तुम्ही कोणत्याही योजना त्यांच्यावर लादू शकत नाही. ग्रामसभेनं सांगितलं तरच त्या योजना तिथं राबवल्या जातील. ग्रामपंचायत क्षेत्रातील जे गौण खनिज आहेत, आता गौण आणि मुख्य खनिज, मुख्य वन उत्पादन आणि गौण वन उत्पादन, त्यासोबतच गौण खनिज आणि मुख्य खनिज असं प्रकार पडतात. गौण खनिज म्हणजे कोणती तर वाळू वगैरे असेल तर त्याला गौण खनिज असं म्हटलं जातं. आणि गौण वन उत्पादन म्हणजे काय तर डिंक असेल, राळ असेल, फक्त लाकूड सोडून. लाकूड हे प्राथमिक वन उत्पादन आहे आणि लाकूड सोडून इतर जे आहेत ते गौण वन उत्पादन आहेत. राळ असेल, डिंक असेल, मध असेल, मोहाची फुलं असतील, हे सगळे गौण वन उत्पादन आहेत. कारण आदिवासी समाज जो आहे त्यांचं याच गोष्टीवर सगळं गुजराण अवलंबून असते. त्याचा वापर, उपयोग, लिलाव करण्याचा अधिकार पंचायतीकडे देणे. गौण महत्वाचा आहे. लाकूड वगैरे तोडून आणून विकू शकत नाही कोणीच. लाकूड तोडीला बंदी आहे, झाड तोडू शकत नाही. मोहाच्या फुलाला परवानगी दिलेली आहे. फक्त स्थानिक आदिवासी समाज आहेत ते गोळा करू शकतात आणि स्वतःच्या उपयोगासाठी दारू तयार करू शकतात. मात्र ते मोहाच्या फुलं गोळा करून तिथं परत ते दारूची भट्टी लावू शकत नाहीत. स्वतःच्या वापरासाठीच फक्त परवानगी आहे. ते कशानुसार आहे तर त्या मोहासाठी वेगळा ऍक्ट आहे, एक्साईजचा ऍक्ट आहे. त्याचा पेसामध्ये वगैरे काही संबंध नाही. त्यासाठी एक्साईजचा वेगळा ऍक्ट आहे स्वतःच्या वापरासाठी. लघुजल क्षेत्र, सावकारी जमीन हस्तांतरण. लघुजल क्षेत्र म्हणजे काय तर जे छोटा तलाव वगैरे असेल
त्यानंतर सावकारी जमीन हस्तांतरण या सगळ्याचे निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थाकडे आहे. सावकारी विषयी अध्यादेश काढला होता 2014 मध्ये. तर तो सावकारी निर्मूलनासाठी किंवा सावकारीच्या जे रेग्युलेशन साठीचा जो अध्यादेश आणि नंतर तो कायदा करण्यात आला, तो या पेसस असणाऱ्या ग्रामपंचायतीला लागून आहे. ते स्वतःच्या सावकारीचे अधिकार स्वतःकडे ठेवतील आणि त्याच्यावर नियम सुद्धा बनवतील. सरपंच बंद मात्र कायम अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदेवर अनुसूचित जमातीस पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर 1.5 प्रतिनिधी हे नियुक्त केले जातील. हे लक्षात ठेवा. सध्या महाराष्ट्रात 13 जिल्ह्यातील 5,979 गावामध्ये, हे महत्वाचं आहे, आता तलाठ्याची अट निघाली आणि पेसा बघून आपण जागा ठरवल्या जातात. पेसानुसार आरक्षण सुद्धा आहे. त्यामुळे जिथं पेसा लागू आहे तिथं एसटी समाजाला जास्त जागा पेसा अंडर दिलेल्या असतात. वन हक्क कायदा 2006, फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006. आता वन हक्क कायदा खूप महत्वाचा आहे. ह्याच्यानुसार जे मूळ हक्क आहेत, परंपरागत हक्क आहेत, ते फॉर्मल स्वरूपात आधी आपण सांगायचो फक्त डीपीएसपी मध्ये वगैरे सांगितलं त्यामुळं, मात्र फॉर्मल स्वरूपात देण्याचं जे काम आहे ते वन हक्क कायद्याने केलं. त्याची अंमलबजावणीचं जे तारीख आहे ते महत्वाचे विचारलं जाऊ शकते. 31 डिसेंबर 2007 ही जी तारीख लक्षात ठेवा. आता याचा उद्देश काय होता, तर जे समुदाय 13 डिसेंबर कट ऑफ डेट आहे त्याच्यापूर्वी किमान 3 पिढ्यापासून 25 वर्षाची एक पिढी मोजली जाते. वनात राहत आहेत आणि किंवा उपजीविकेसाठी वनावर अवलंबून आहेत, त्यांच्या पारंपरिक हक्काचे संरक्षण करायचं. पारंपरिक हक्क काय आणि कोणते असतील यासाठी मग समित्या तयार केल्या जातात. मग ते जिल्हा समिती असते, तालुका वन हक्क समिती असते, जिल्हा वन हक्क समिती असते, त्याच्यावर अपील वगैरे करता येतं. वन जमीन धारण करण्याचा अधिकार असलेले किंवा त्यावर वैयक्तिक सामुदायिक पद्धतीने लागवड सुद्धा करता येईल, म्हणजे शेती करण्याचा अधिकार वैयक्तिक आणि सामुदायिक दोन्ही पद्धतीचा आहे. वनातील जे गौण वन उत्पादन आहेत, मी काय सांगितलं तुम्हाला, लाकूड आणि वृक्षतोड वगळता चराई करता वनामध्ये हंगामी प्रवेश मिळेल. हंगामी प्रवेश म्हणजे काय, तर फायर सीझन पण असतो फेब्रुवारी ते जून पर्यंत, त्याच्यामध्ये वनाला आग लागण्याची शक्यता असते. त्याला फायर सीझन म्हणून वन अधिकारी जे आहेत ते ओळखतात आणि त्यावेळेस मग वन क्षेत्रात त्यांची कामं चालू असतात, सर्व्हिलन्स वगैरे, त्यावेळेस जास्त काळजी घेतली जाते. त्यामुळे त्या हंगामात थोडा लोकांना आतमध्ये जाण्यासाठी मनाई केलेली असते, कारण जर चुकून जरी आग लागली तर मग ती विझवणं अवघड आहे. त्यासोबतच वन क्षेत्रात राहण्याचा, वसाहत करण्याचा आणि त्या वसाहतीच्या महसुली गावात रूपांतर करण्याचा अधिकार आहे. कारण छोटं जर वसाहत असेल तर त्याचं महसुली गावात रूपांतर म्हणजे काय, तर त्याला नॉन ऍग्रिकल्चरचं स्टॅटस वगैरे घ्यावं लागतं. महसुली गावात रूपांतर करणे, बरोबर आहे का. वाडीला महसुली गावाचा दर्जा नसतो. वरील हक्कामध्ये वृक्षतोडीचा, वन्यजीव पकडण्याचा आणि शिकार करण्याचा आणि शरीराचा भाग कापून घेण्याचा हक्क समाविष्ट नाही. हा परंपरागत हक्क असं म्हणतोय. कारण काही जमाती आहेत त्यांचं परंपरेनुसार काम जे होतं ते प्राण्यांना पकडणं होतं, शिकार करणं होतं. मात्र ते असं त्यांचा दावा सांगू शकत नाही की आमचा पारंपरिक हक्क आहे म्हणून आम्ही हे पुढे करणार. वृक्ष तोडण्याचा अधिकार कोणालाच नाही, प्राणी पकडण्याचा अधिकार कोणाला नाही. जसं की पारधी जमात होती, आधीपासून ससे किंवा पक्षी पकडण्याचा त्यांचा मूळ व्यवसाय होता. मात्र त्यानंतर त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे. प्राणी मारण्याचा अधिकार, वनातले प्राणी मारण्याचा अधिकार तर कोणालाच नाही. पाळून आपण कोंबड्या वगैरे पाळतो त्यासाठी सरकार अनुदान देतं, मात्र जे आपलं इकॉलॉजिकल बॅलन्स आहे ते बिघडून नये त्यामुळं शिकारीचा अधिकार नाही आहे कोणाला. आता वन हक्क कायदा करण्यासाठी ह्या गावानं खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ते गाव कोणतं होतं, मेंढालेखा. त्यामध्ये तुम्ही जर फोटो बघितला पुस्तकातला तर त्यामध्ये लिहिलं बघा, दिल्ली मुंबई मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. आता हे मावा नाटे माटे सरकार जे हे त्यांच्या भाषेत आहे, गोंडी भाषा आहे ते, की दिल्ली मुंबईमध्ये माझं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. ह्याचा अर्थ काय, दिल्ली मुंबईमध्ये आम्ही सरकार बसवलेलं आहे, पण आमच्या गावाचं जे सरकार आहे ते आम्हीच आहेत. म्हणजे आमचे जे अधिकार आहेत, आमचे जे हक्क आहेत ते आम्हीच ठरवणार कोणते हक्क आहेत आणि काय गावात करायचं ते. तर वन हक्क कायदा अंमलबजावणी करणारे सुद्धा हे पहिलं गाव ठरलं होतं आणि त्यांनी हे बोर्ड पण लावला होता. बऱ्याच न्यूज मध्ये तुम्ही जे देवाची तोफ आहे त्यांची मुलाखत बघितली असेल. म्हणजे आता आपल्यातले जे मंत्री आहेत ते सुद्धा बावळट सारखे विधान करतात, मात्र ह्यांचं भाषण तुम्ही बघा, एकदम प्रगल्भ आहे आणि एकदम व्यवस्थित सांगतात ते.
आवर्जून बघा, इंटरव्ह्यूला तुम्हाला कामाला येईल देवाजी तोफा यांची मुलाखत आहेत, बऱ्याच मुलाखती आहेत. तर ते बघा, त्यांनी वन हक्क कायदा का आणला पाहिजे याच्याविषयी बरेच वेळा भाषणं पण केलेली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांची भाषणं झालेली आहेत. तर हे जर हक्क दिले तर मग आदिवासी जे जमात आहेत तर ते त्यामुळेच पुढे येऊ शकते, कारण त्यांचे जे आपण वर्ण जर योजना पाठवली तर आपल्याला समजणार नाही त्यांच्यासाठी काय करायचं ते. आदिवासी विकासासंबंधी योजना बघा, ह्या योजनेवर आधी पण प्रश्न आलेले आहेत. सुरुवात कशापासून झालेली आहे तर ट्रायबल सब प्लॅन. कारण ट्रायबल जो एरिया आहे त्यांच्या मागण्याच वेगळ्या असतात, तर त्यानुसार खालून त्यांना योजना वर गेल्या पाहिजेत किंवा खालच्या स्तरावरच ती योजना तयार झाली पाहिजे. त्यासाठी SC दुबे समितीच्या शिफारशीनुसार 29 ऑगस्ट 1974 5व्या पंचवार्षिक योजनेनुसार हे दोन्ही लक्षात ठेवायचे. 1974 पण लक्षात ठेवायचं आणि 5वी पंचवार्षिक योजना सुद्धा लक्षात ठेवायची. आदिवासी दुर्गम क्षेत्राचा लक्षित विकास करणे हे मेन जे उद्देश आहे ते ट्रायबल सब प्लॅन मध्ये ठेवण्यात आलं होतं. दुर्गम भागात शैक्षणिक, आरोग्य आणि पायाभूत सुविधा पोहोचवणे हे सुद्धा ट्रायबल सब प्लॅनचा मेन उद्देश आहे. आणि त्याचा शेवटी काय होईल, सगळ्या योजना व्यवस्थित राबवल्या तर गरिबी आणि बेरोजगारी त्यासोबतच असमानता दूर होईल. सद्यस्थिती काय तर 22 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबवली जाते. असं पण तुम्हाला दिलं जाईल की फक्त ते अनुसूची 5 मधल्या राज्यात राबवले जाते असं काय नाही. ट्रायबल सब प्लॅन कोणासाठी तर 22 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशासाठी ही योजना राबवली जाते. अपवाद लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण काही राज्य असे आहेत की तिथं 60% जास्त लोकसंख्या ही अनुसूचितच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा ट्रायबल सब प्लॅन करायची गरज नाही, कारण त्या राज्याच्या सगळ्या योजना आहेत त्या आदिवासी समाजालाच केंद्रित ठेवून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हे लक्षात ठेवा, अरुणाचल आहे, मेघालय, मिझो, नागालँड, लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली. तर मेघा अमिना असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. मेघा अमिना ह्याच्यामध्ये काय तर ट्रायबल सब प्लॅन नाही आहे तिथं. मेघा अमिनामध्ये TSP नाही आहे. परत लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेलीमध्ये पण नाही आहे. लक्षद्वीप मध्ये बघितलं आपण 94% लोकसंख्या जी आहे ती पूर्ण आदिवासी जमातीचीच आहे. ITDP आता तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडं प्रोजेक्ट ऑफिसरची जागा होती गट अ ची. सगळ्यात जास्त जर तुम्ही बघितलं ग्रेड पे तर या ऑफिसरचा होता सगळ्यात जास्त ग्रेड पे. DC पेक्षा सुद्धा जास्त होता, शिक्षण अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. कारण जे गट अ चा प्रोजेक्ट ऑफिसर आहे तो डायरेक्ट IAS ला पहिली पोस्टिंग दिली जाते तिथं प्रोबेशन संपल्यानंतर. ITDP चा जो ऑफिसर असतो तर तो IAS असतो. त्याची सुरुवात 75-76 पासून झालेली आहे. सलग क्षेत्र तालुका ज्यामध्ये आदिवासी जमातीच्या जे प्रमाण आहे ते 50% पेक्षा अधिक आहे तिथं ITDP चा प्रोजेक्ट स्थापन केला जातो. निकष काय महत्वाचं, सलग क्षेत्र किंवा तालुका जिथं 50% पेक्षा जास्त आदिवासी जमातीची लोकसंख्या असली पाहिजे. आणि जर थोडी कमी लोकसंख्या असेल अथवा सलग क्षेत्र नसेल तर ऍडिशनल ट्रायबल सब प्लॅन म्हणून तिची घोषणा केली जाते. सध्या 193 ITDP देशात कार्यरत आहेत. तर माडावर प्रश्न आलेला आहे. 1980 ला सुरुवात झालेली आहे माडाची. ITDP पेक्षा लहान असणारे परंतु लोकसंख्या किती पाहिजे, किमान 10,000. किमान शब्द महत्वाचा आहे. किमान 10,000 व आदिवासीचं प्रमाण त्यामध्ये 50% पाहिजे. सध्या 259 माडा प्रकल्प कार्यरत आहेत. आता माडापेक्षा जर कमी क्षेत्र असेल म्हणजेच काय 7व्या पंचवार्षिक योजना सुरू झालं, किमान 5,000 लोकसंख्या असेल आणि त्यातले 50% जे आदिवासी जमातीचं प्रमाण असेल तर त्याला मिनी माडा म्हणून घोषित केलं जातं. नंतर शासकीय आश्रमशाळा समूह योजना 1972-73 मध्ये सुरू करण्यात आली. आदिवासी समाजातील 1ली ते 10वीतील विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ दिला जातो. आता तुम्ही तुमच्या गावाजवळ आश्रमशाळा बघितली असेल त्याच्यामध्ये जास्त करून जे आरक्षण आहे ते DT NT आणि ट्रायबल कम्युनिटीला दिलं जातं. कारण शिक्षणाचं प्रमाण कमी असण्याचं कारण काय तर शाळेचं जे अंतर आहे ते खूप जास्त असतं आणि विखुरलेल्या वस्त्या असतात. त्यामुळं निवासी शाळा देणं गरजेचं आहे. त्यामुळे या आश्रमशाळेची सुरुवात झाली 1972-73 पासून. त्यामध्ये शिक्षण, भोजन, अंथरूण पांघरुणापासून ते गणवेश आणि निवासापर्यंत सगळ्या सुविधा दिल्या जातात. आश्रमशाळेच्या 1 किमीच्या आत जे मुलं आहेत त्यांना अनिवासी ऍडमिशन दिलं जातं आणि जे लांबचे मुलं आहेत त्यांना निवासी प्रवेश दिला जातो. आरक्षण कसं आहे
तर आदिवासी जमाती करता सर्व जागा राखीव आहेत. जर ते आदिवासी समाजाकरताच आश्रम बांधलं गेला असेल आश्रमशाळा, तर सर्व जागा आदिवासी जमाती करता राखीव असतात. मुलींचं प्रमाण मात्र 50% राखण्यास प्राधान्य दिलं जातं. प्राधान्य म्हणजे काय, तर आरक्षण नाही, प्रायोरिटी आहे. त्यानंतर अपंगासाठी 3% आरक्षण असतं. एकलव्य मॉडेल शाळा त्याच्यावर येऊन गेलेला आहे प्रश्न. 1997-98 ला सुरुवात झालेली आहे. आता 97-98 का सांगतोय मी, तर काही योजना ज्या असतात त्याचं फॉर्मली उद्घाटन होत नाही. आधीच्या काळात बऱ्याच योजनेचं उद्घाटन व्हायचं नाही, आता बऱ्याच ठिकाणी उद्घाटन करतात, कारण मंत्री तर करतात ते उद्घाटन इव्हेंट घेऊन. तर आधी डायरेक्ट अर्थसंकल्पात जाहीर केली जायची ती योजना आणि ती डायरेक्ट राबवली जायची, आणि त्याचं फॉर्मल उद्घाटन न झाल्यामुळे त्याची अशी कोणती डेट नसायची, आणि त्याची डेट कुठं सापडत नाही तुम्हाला. त्यामुळे तिथं 97-98 असं दिलेलं आहे. कारण 1997च्या अर्थसंकल्पात जाहीर केलं आणि 97-98 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, हे लक्षात ठेवा. मॉडेल नुसार काय समजतंय तुम्हाला, तर एखादी आदर्श शाळा असेल, शाळेचं स्वरूप काय, तर एका शाळेत 480 विद्यार्थी असतील, आणि जो क्षेत्र आहे शाळेचा तो 15 एकरचा किमान असेल, कारण तिथं प्ले ग्राउंड वगैरे उभं करायचं आहे. आरक्षण जे आहे ते 90% जागा एसटी साठी राखीव आहेत, आणि 10% जागा तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. कारण निवासी शाळा आहे ना, त्या जे कर्मचारी आहेत त्यांनी पण तिथं राहिलं पाहिजे, नाहीतर शाळा 10ला आणि ते यायचे 12 वाजता जर लांब राहत असतील तर. त्यामुळे त्यांना पण तिथं निवासी ठेवलं जातं, आणि त्यांच्या मुलांसाठी 10% जागा राखीव ठेवल्या जातात, हे लक्षात ठेवा. आता मोदी साहेबांनी त्यावेळेस त्याचं फॉर्मल उद्घाटन झालं नव्हतं, मात्र 12 सप्टेंबर 2019 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीने त्याचं उद्घाटन केलं की 462 नवीन मॉडेल शाळा सुरू झाल्या, आणि त्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने एकाच वेळेस उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर बघा, अनुसूचित जमातीतील मुला मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याची योजना 2008-9 मध्ये सुरू झाली. आधीच्या सर्व अनुसूचित जमातीकरता हॉस्टेल योजना ज्या होत्या छोट्या मोठ्या, तर त्या सगळ्या एकत्रित केल्या, आणि यामध्ये अनुदान कसं दिलं जाते बघा. मुलींसाठी असेल तर 100% अर्थसहाय्य दिलं जाते. नक्षलग्रस्त भाग असेल तर त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र असेल, किंवा तिथं कॉलेजचं शाळेचं हॉस्टेल असेल, तिथं पण 100% अर्थसहाय्य दिलं जातं, हे लक्षात असू द्या. आणि मुलांच्या हॉस्टेलसाठी 50% निधी केंद्रामार्फत दिला जातो. आणि साधारण महाराष्ट्रात कसं केलं जातं हे लिहून घेऊ नका. महाराष्ट्रात जर बांधायचं असेल तर 50% निधी केंद्र शासन देते, 35% निधी राज्य शासन देते, आणि 15% निधी तो कॉलेज किंवा जी विद्यापीठ असेल तसं देते. हे काय मॉडेल असं ठरलेलं नाहीये, मात्र पुणे विद्यापीठात जे हॉस्टेल बांधलं होतं, मी तिथं जॉब करत होतो, तर त्यावेळेस तसं केलं होतं. 50, 35 आणि 15, तर ते लक्षात ठेवा. मोबाईल वगैरे एकच मिनिट. वहिनी मोबाईल घेतला ना. सर आवाज गेला. सर आवाज गेला. रिपीट करतो माझा आवाज. तर बघा, स्कॉलरशिप जे ते नावानुसारच 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. सुरुवात 2012 ला आहे, आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. अनिवासीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 225 रुपये ही शिष्यवृत्ती, आणि निवासी विद्यार्थ्यांसाठी 525 रुपये. आणि ते 10 महिन्याकरता काय मिळते, तर शाळाचा जो कालावधी आहे तो 10 महिन्याचाच असतो. त्यानंतर पुढे बघा, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती. आता नावानुसारच पोस्ट मॅट्रिक म्हणजे काय, तर 10वी नंतर असणार आहे. तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे सेमच आहे, 2.5 लाख, हे लक्षात ठेवायचं.
आता हे पोस्ट मॅट्रिक आहे ना, तो इंग्रजाच्या काळात सुरू झाले होते 1944-45 ला, आणि 2013 ला ती मॉडिफाय करण्यात आली. या अंतर्गत पुस्तक पेढी योजना सुद्धा राबवली जाते. जर तुम्ही लहानपणी बघितलं असेल तर माझ्या पण शाळेत मिळायचे, पुस्तकाचा गट्टा मिळत होता, पुस्तक पेढी योजना. परत ते रिटर्न करायचे आणि दुसऱ्या वेळेस नवीन घ्यायचे. फाटलेल्या पुस्तकावर पोरं भांडणं करायचे, चांगली पुस्तक आधी घ्यायला लाईन लावलेली असायची. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर सरकारी शाळेत शिकला असाल तर तुम्हाला हे माहित असेल. नॅशनल फेलोशिप अँड स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन ऑफ एसटी स्टुडंट. आता आधी जी योजना होती ती राजीव गांधीच्या नावानं होती, आणि आता ठरलंय की राजीव गांधीचं नाव असेल तर ते बदलायचं, इंदिरा गांधीचं नाव असेल तर बदलायचं. तर त्याचं नाव नॅशनल फेलोशिप अँड स्कॉलरशिप हायर एज्युकेशन फॉर एसटी स्टुडंट. आता काय मोदी साहेबांनी स्वतःच्या नावानं काय योजना सुरू केलेलं नाही, फक्त स्टेडियमचं नाव ठेवलंय. कोण परत बदलू नये म्हणून. कदाचित पुढे काँग्रेसचं सरकार असेल तर त्या स्टेडियमचं नाव पण इंदिरा गांधी स्टेडियम ठेवतील, काय सांगता येत नाही. पण ह्यांनी नाही बदललं तर त्यांनी पण नाही बदलणार. मात्र स्कीमच्या जे नाव आहे त्यांनी जाणून म्हणून नॅशनल किंवा पीएम असंच ठेवलेलं आहे. ह्याचं नाव काय ठेवलंय त्यांनी, नॅशनल फेलोशिप स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन. फेलोशिप अँड स्कॉलरशिप ह्याच्यावरनं काय कळतं आपल्याला, तर फेलोशिप कुठं असते, तर जे संशोधनासाठी फेलोशिप दिली जाते आणि स्कॉलरशिप शिक्षणासाठी दिली जाते. तर दोन उपयोजना अंतर्गत केलेत. आपल्याला नावानुसारच अंदाज लागला पाहिजे. तर कुठलाही तरी एमफिल आणि पीएचडी साठी फेलोशिप, ज्या आधीची 2005-6 ची राजीव गांधी नॅशनल फेलोशिप योजना होती ती एकत्रित केली कशामध्ये, नॅशनल फेलोशिप आणि स्कॉलरशिप मध्ये. आणि दुसरी जी योजना आहे ती स्कॉलरशिपची असणार आहे. तर स्कॉलरशिप काय, तर टॉप क्लास एज्युकेशन स्कीम फॉर एसटी स्टुडंट. आता बघा तुम्ही, तसं तर सारथी वगैरे आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये, कारण सारथी आपण नोटिफिकेशन तयार केलेलं आहे आणि कंपनी कायद्या अंतर्गत आहे ते, म्हणजे ते घटनेच्या अंतर्गत नाही तयार केलेलं, कंपनी कायद्या अंतर्गत संस्था स्थापन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा, टॉप क्लास एज्युकेशन आहेत त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते. टॉप क्लास म्हणजे काय, तर त्यासाठी ते लिस्ट घेतात, आंतरराष्ट्रीय दर्जावर QS रँकिंग वगैरे असते, त्याच्यामध्ये जे टॉपचे असतील त्या कॉलेजेसची निवड केली जाते आणि तिथंच ऍडमिशन घेतलं तरच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. तुमच्या गावातल्या कॉलेजमध्ये घेतल्यानंतर मिळणार नाही. तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी नमूद केलेल्या ती लिस्ट दिलेली नाही, लय मोठी लिस्ट आहे. प्रवेश घेतला स्कॉलरशिप मिळाली जाते. वरील दोन्ही योजना एकत्रित केल्यानंतर दरवर्षी 750 फेलोशिप एमफिल आणि पीएचडी साठी दिल्या जातात. 750 फेलोशिप दरवर्षी, आणि दरवर्षी 1000 स्कॉलरशिप. कुठं आहेत, फक्त नामांकित संस्थेत आहेत. आणि यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाची आत 6 लाखापेक्षा जास्त नसली पाहिजे. कारण पीएचडी करणारा पोरगा म्हणजे 2.5 लाख उत्पन्न, म्हणजे खरं उत्पन्न म्हणतोय. आपल्या बऱ्याच जणांपैकी बऱ्याच जणांनी उत्पन्न 50,000 किंवा 40,000 असतं आणि मोबाईलचा आयफोन असतो आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे, कारण शेतीचं उत्पन्न मोजलं जात नाही. म्हणजे चांगलंच आहे ते, वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय तुम्हाला मी. शाळेसाठी असेल प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक तर तिथे 2.5 लाख आहे, आणि पीएचडी करणार आहे म्हणजे काय 6 लाख तरी उत्पन्न पाहिजे घरच्यांचं, तोपर्यंत तू तेवढ्या वर्ष शिकू शकतो. तर एमपीसी करत नसेल तर 6 लाखापेक्षा जास्त नसावे, हे महत्वाचं आहे. त्यानंतर परदेशी शिक्षणासाठी बघा, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना. आता माजी माननीय मंत्री आहेत ह्याच्यामध्ये अडकले होते, हा घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता आणि बरेच दिवस त्या चर्चा फक्त न्यूज चॅनलवर चालू होत्या. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना त्यांनी आपल्याच सचिवांच्या आणि स्वतःच्या पोरांना पाठवलं होतं तिकडं. तर सुरुवात 1954-55 ला झालेली, 7-8 ला सुधारित करण्यात आली. दरवर्षी 17 अनुसूचित जमाती आणि 3 पीओटीची जमातीतील परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, आणि मुलींसाठी 6 शिष्यवृत्ती राखीव ठेवण्यात येतात. हे लक्षात ठेवा, किती आहेत, 17 अधिक 3, लिमिटेड आहे, 20 परदेशात पाठवायचं आहे, त्यामुळं खर्च जास्त येणार आहे. यासाठी अजून काही क्रायटेरिया सांगितलेले आहेत. पदवी परीक्षेत 55% पेक्षा जास्त गुण असले पाहिजेत, वय 35 वर्षापेक्षा अधिक नसलं पाहिजे, आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. मात्र त्याला तिथं ऍडमिशन मिळालेलं असलं पाहिजे, नाही तर इथनं जाणार आणि तिथं ऍडमिशन नसणार, काय करणार. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेला असावा, आणि कुटुंबातील एकाच मुलाला याचा लाभ घेण्यात येईल. घरातले सगळेच तिकडे पाठवता येणार नाहीत, फक्त एकालाच लाभ घेता येईल, हे महत्वाचं आहे. नंतर व्यावसायिक म्हणजे वोकेशनल एज्युकेशन स्कीम, व्यावसायिक शिक्षण योजना ही 2009 ला सुरू करण्यात आली. अनुसूचित जमातीला रोजगारात स्थान मिळवून देण्यासाठी, त्यासोबत आर्थिक सामाजिक क्षेत्रात प्रगती, हे सगळं बोलवचन लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला काय महत्वाचं आहे, तर प्रति लाभार्थीला 30,000 रुपये प्रतिवार्षिक अनुदान कुणाला देण्यात येतं, तर व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या मान्यता प्राप्त संस्थांना.
किती अनुदान दिलं जातं प्रति लाभार्थीच्या मागे 30,000 रुपये. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, सुरुवात कधी झाली अनुसूचित जमातीसाठी आणि लाभ किती आहे, 30,000 रुपये प्रतिवर्षिक अनुदान प्रति लाभार्थीच्या मागे त्या संस्थेला दिला जातो ज्याला एम्पॅनल्ड केलेला आहे. आता बघा, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. पंडित दीनदयाल उपाध्याय हे मोठे नेते होते भाजपचे आणि त्यांच्या नावावर स्वयं योजना चालली. स्वयं म्हणजे काय, स्वतः जर राहत असेल कुठं. आता हे जर डिटेल्स बघा, 15 ऑक्टोबर 2016 सुरुवात झाली. अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेला हे महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन नाही मिळालं असे विद्यार्थी ज्यांना 12वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरता भोजन निवास शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे, म्हणजे काम कुठले कुठले त्यांना खर्च करता भागवता येईल, भोजन निवास आणि शैक्षणिक साहित्य, त्यासाठी एकत्रित शिष्यवृत्ती दिली जाते. कधी, 12वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशनला. आणि डीबीटी द्वारे डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जाते, हे पण महत्वाचं आहे. आता त्याच्या पात्रता काय, तर पहिला तो एसटी समाजातला असला पाहिजे आणि त्यासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र असणे सुद्धा बंधनकारक आहे. कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, बऱ्याचसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, मात्र या योजनेला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा त्यांनी कंपल्सरी केलेली आहे. पालकाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, जर शाळा आणि कॉलेज असेल तर तिथं 2.5 लाख आहे. पीएचडी किंवा एमफिल फेलोशिप असेल तर त्यावेळेस मात्र 6 लाख आहे. किंवा मग तुम्हाला परदेशी शिक्षण असेल तर त्यावेळेस मात्र 6 लाख आहे. विद्यार्थ्याचा स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत खात्याशी लिंक असला पाहिजे. जसं सारथी बार्टी कुठली स्कीम असेल तर तुम्हाला नॅशनलाइज बँक मागतात, तसं ह्याच्यासाठी सुद्धा तुमचा जो आधार क्रमांक आहे तो राष्ट्रीयकृत खात्याशी लिंक असला पाहिजे, म्हणजे नॅशनलाइज बँक ते मागतात. शैक्षणिक पात्रता काय, तर 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावं तरच तुम्हाला ते दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना मिळणार आहे. ग्रॅज्युएशनला असाल तरच. एखाद्या शाखेची पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यास परत भेटत नाही, म्हणजे तुम्ही काय कराल, आयुष्यभर शिकतच राहाल ती स्कीम घेत. तर तसं करता येणार नाही, एकदाच फक्त लाभ घेता येईल, हे महत्वाचं आहे. जर डिग्रीला घेतलं तर पीजीला घेता येणार नाही, आणि एका डिग्रीला घेतलं तर दुसऱ्या डिग्रीला घेता येणार नाही, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ते विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड, ढिगभर अर्ज येतील मात्र मेरिट लिस्ट लावली जाईल. नंतर वनबंधू कल्याण योजना 28 ऑक्टोबर 2014 मध्ये जे सुरुवातीच्या योजना सुरू केल्या मोदी सरकारने, त्यामध्ये ही एक योजना होती. आदिवासींच्या कल्याणासाठी वनबंधू योजना सुरू केली. आता हे कसं आहे, तर इंटिग्रेशनल किंवा होलिस्टिक व्ह्यू यामध्ये ठेवलेला आहे. होलिस्टिक व्ह्यू सर्वांगीण विकास करण्यासाठी. आता या योजनेची उद्दिष्ट काय, तर आदिवासी भागातील जीवनमान म्हणजे लाईव्हलीहूड सुधारणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे, कुटुंबासाठी गुणात्मक शाश्वत असा स्वयंरोजगार, त्यासोबतच पायाभूत सुविधातला जो गॅप आहे, तुम्ही बघा दुर्गम भागात जिथं आदिवासी जमातीचं प्रमाण जास्त आहे तिथं पायाभूत सुविधांची कमतरता असते, तर त्याच्यावर सुद्धा हे लक्ष ठेवते. त्यासोबतच संस्कृती आणि परंपरा यांचं सुद्धा संरक्षण करणे. म्हणजे योजना कधीचे, 28 ऑक्टोबर 2014 बाकी हे जे घटक आहेत ते एकदा लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट असेल, क्वालिटी एज्युकेशन असेल, इकॉनॉमी डेव्हलपमेंट असेल, हेल्थ असेल, इरिगेशन असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल, हाऊसिंग असेल, ऑल वेदर रोड, युनिव्हर्सल ऍक्सेसिबिलिटी किंवा अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि अर्बन डेव्हलपमेंट हे सगळ्यात वर आहे. म्हणजे सगळ्या पायाभूत गोष्टी ह्यामध्ये घेतलेल्या आहेत. पायाभूत गोष्टी आणि प्लस सामाजिक सुविधा. वनबंधू कल्याण योजना म्हणजे काही होलिस्टिक योजना आहे, होलिस्टिक अप्रोच असणारी योजना आहे. होलिस्टिक अप्रोच असल्या म्हणजे तुम्हाला सगळं बोलवच्चं नाही, त्याला होय म्हणणार तुम्ही, काहीच त्याच्यामध्ये रिजेक्ट नाही करणार. आता वनधन योजना ही 2018 ला सुरू करण्यात आली. 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंती दिवशी सुरू करण्यात आली. आदिवासी समाज कल्याणासाठी देशातील आदिवासी लोकसंख्येचा आर्थिक विकास करणे हा याचा उद्देश आहे. आणि राबवली कोणामार्फत जाते, आदिवासी मंत्रालय आणि ट्रायफेड. आर्थिक विकास आहे त्यामुळं ट्रायफेडला सुद्धा त्यांनी त्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. ट्रायफेड लक्षात ठेवा त्यामध्ये फक्त. आता वंदन योजनेमध्ये काय केलं त्यांनी, तर वंदन विकास केंद्र स्थापन केले जातील. जसं आपण सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन करतो
तसं वंदन विकास केंद्र स्थापन केले जातील. आता हे कुठं स्थापन केले जातील? जिथं आदिवासी समुदायाचं प्रमाण जास्त आहे आणि आदिवासी जिल्हे आहेत. या केंद्र सरकारद्वारा यासाठी 50,000 वंदन विकास केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे इथं लिहूनच देतो मी तुम्हाला, इथं लिहा तुम्ही पण. केंद्र किती असणार आहेत एकूण? 50,000 म्हणजे पूर्ण देशभरात. आता या केंद्रांतर्गत आहे ना 10 सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन केले जातील प्रत्येक केंद्रांतर्गत. आणि प्रत्येक जे सेल्फ हेल्प ग्रुपचे आहेत ना ते प्रत्येकी सदस्य किती असतील? 30 सदस्य किमान. म्हणजे एक जे केंद्र आहे ते 300 लोकांना केटर करेल, किमान 300. हे लिहिलं नाही तरी चालेल पण आकडेवारी लक्षात ठेवा. किमान 300 म्हणजे टोटल किती लोकांना यामध्ये कव्हर करण्याचा विचार आहे? 300 गुणिले 50,000 किती होत आहे? हे 100 घेतलं तरी तर 50 लाख होते, 1.5 कोटी येते ना. 1.5 कोटीच्या आसपास जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे असं पण येऊ शकते की तुम्हाला किती टार्गेट किती लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर किमान 1.5 कोटी आदिवासी लोकांपर्यंत किंवा आदिवासी जनतेपर्यंत पोहोचायचा उद्देश वनबंधू कल्याणमध्ये ठेवलेला आहे. ट्रायफेड त्याची अंमलबजावणी करणार आहे. आता गोल गोईंग ऑनलाईन ऍज अ लीडर्स. आता गोलसाठी महत्वाचं काय बघा, तर फेसबुक महत्वाचं आहे यामध्ये. आदिवासी मंत्रालय तर आहेच, त्यासोबतच फेसबुक महत्वाचं आहे. आता गोलमध्ये काय करणार आहे, तर पुढील 5 वर्षामध्ये आदिवासी समुदायातील 5,000 तरुणांना टार्गेट कमी ठेवलं म्हणून बरं आहे. नंतर 15 कोटी 1.5 कोटी असले कधी साध्य व्हायचं अवघड असते. त्यांनी बरोबर 5,000 तरुणांना निवडलेलं आहे आणि त्यांना साक्षर आणि काय स्किल्स देतील, डिजिटली साक्षर करतील आणि स्किल्स देतील. आता जे 5,000 आदिवासी तरुण आहेत त्यांना 9 महिने किंवा 36 आठवड्याचं प्रशिक्षण मिळणार, त्यात 28 आठवड्याचं मार्गदर्शन आणि 8 आठवड्याचं इंटर्नशिप पण असणार आहे. आता ह्याचा वापर काय करतील, तर त्यांच्याकडचे जे गौण वन उत्पादन आहेत, फलोत्पादन आहे, अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, मधमाशी पालन आहे, आदिवासी कला संस्कृती असतील, त्या क्षेत्रातलं ज्ञान त्यांना प्राप्त होईल आणि ऑनलाईन बिझनेस पण करू शकतील. त्याच्यामध्ये काय डिजिटल साक्षरता आहे, जीवन कौशल्य, नेतृत्व, उद्योजकता, कृषी पण आहे. त्यासोबतच कला संस्कृतीचा सुद्धा फोकस यामध्ये करण्यात आलेला आहे. तर गोलसाठी आपल्याला लक्षात काय ठेवायचं, 2020 ला सुरू केली, फेसबुकनं सुरू केलेले आहे आणि 5,000 तरुणांना डिजिटली आणि स्किल डेव्हलपमेंट ह्या दोन्ही गोष्टी द्यायच्यात. डिजिटली साक्षर तर करायचं आहे, त्यासोबतच कौशल्याद्वारे सुद्धा सक्षम करायचं आहे. 2 गोष्टी आहेत, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटल लिटरसी. किती जणांना? 5,000 तरुणांना. राबवतोय कोण? आदिवासी मंत्रालय प्लस फेसबुक. सुरू कधी झाली? 2020 मध्ये. ते स्कॅनरचा वापर करा. कधी कॅमेरा असतो ना, तो कॅमेरा काढायचा, त्याला स्कॅन करायचं, बरोबर तो पेज ओपन होतो आणि त्या पेजवर एक्स्ट्रा जी माहिती असेल अपडेटेड ते सुद्धा समजून जाईल तुम्हाला. आता भारतरत्न डॉक्टर APJ कलाम अमृत आहार योजना. आता याच्यामध्ये 4 अंडे आणि केळी सुद्धा दिले जातात. ते आपण डिटेलमध्ये बुस्टरमध्ये लिहिलंय. मध्ये अंडे बंद केली होती. जे ज्यांचा जन्म 98च्या नंतर झालाय त्यांना काही अंगणवाडीमध्ये सुद्धा अंडे भेटले नाही. जे आधीचे लोक आहेत त्यांना अंडे आणि दूध दोन्ही पण भेटायचे. मधल्या काळात सरकारनं बंद केली होती, परत आता अजून चालू करण्यात आलेले. आदिवासी समुदायातील गरोदर आणि स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत जे सर्व गरोदर स्त्री स्तनदा माता आहेत त्यांना 6 महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. कारण मेळघाटमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या कुपोषणाच्या, किंवा मग माता मृत्यू दर वाढला होता, त्यामुळे मेळघाटमध्ये हा प्रोजेक्ट सुरू करायचा आधी ठरवण्यात आलं होतं. आता सध्या राज्यातल्या 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत तो राबवला जातो. ICDS जे प्रोजेक्ट आहेत त्या अंतर्गत हा राबवला जातो. किती जिल्ह्यात आहेत? 16 आदिवासी जिल्हे आहेत. आता प्रति लाभार्थीचा जो खर्च आहे तो 25 रुपये, असंच कमीच असतो तो खर्च. आता तुम्ही म्हणाल 25 रुपयात पुण्यात पोहे येतात, पण त्यांनी कच्च्या मालाचा वगैरे हिशोब काढलेला असतो. तो हिशोब त्यांना समजतो, आपल्याला नाही समजत. 25 रुपये एवढा प्रत्येक लाभार्थी मागे ते चौरस आहार देणार आहेत, म्हणजे पूर्ण पौष्टिक, जेणेकरून माता मृत्यू दर आणि कुपोषणाचा दर कमी झाला पाहिजे. आता कोविडच्या काळात टेक होम रेशन सुद्धा सुरू करण्यात आला होता. नवसंजीवनी योजना ही 96-97 मध्ये सुरू झाली होती. पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, त्यासोबतच इतर ज्या योजना आहेत ते एकत्रित देणे. आता नवसंजीवनी योजनेवर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय
जर तुम्ही आदिवासी विकास विभागाची वेबसाईट बघितली महाराष्ट्राची तर त्याच्यावर डिटेल माहिती आहे. त्याच्यामध्ये रोजगार हमी योजना आहे, त्यासोबतच आरोग्य सेवा सुद्धा आहे, पोषण कार्यक्रम आहे, अन्नधान्याचा पुरवठा आहे, हे सगळं त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं काय नवसंजीवनीमध्ये तर धान्य कोष योजना ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आदिवासी कुटुंबांना कर्जबाजारीपणामुळे या योजनेवर बंधने आले आहेत, त्यामुळे राज्य शासनाने काय केलंय तर धान्य कोष योजना सुरू केली. म्हणजे तुम्ही धान्य बँक, धान्य घेऊन जायचं आणि परत धान्याच्या स्वरूपात परत करायचं. आणि पावसाच्या वेळेस गरजेनुसार तो वापरता येतो. पावसाळ्यात कुठल्या म्हणजे गौण उत्पादन वगैरे गोळा करता येत नाही, त्यावेळेस मग जे आर्थिक नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी किमान उपासमार तर होऊ नये त्यासाठी ही योजना राबवली जाते. नंतर आदर्श आश्रमशाळा 1990-91 मध्ये सुरू करण्यात आली. आश्रमशाळेतील साठी सुरू केलेली आदर्श आश्रमशाळा लक्षात ठेवा 90-91चे. शबरी आदिवासी घरकुल योजना ही महत्वाची. 28 मार्च 2013 हे तारीख लक्षात ठेवा, अजून ह्याच्यावर प्रश्न आलेला नाहीये. 2013 शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू झाली. ह्याच्यामध्ये कुठलीही सरकारी योजना असू दे, किमान जे क्षेत्र आहे घराचं त्याचे फ्लोअर स्पेस एरिया 269 चौरस फुटाचा असतो, म्हणजे अर्ध्या गुंठापेक्षा पण बरंच कमी. 1000 स्क्वेअर फीटचा जो 1 गुंठा होतो तर त्याच्यापेक्षा खूप कमी आहे, मात्र मिनिमम एवढा एरिया पाहिजे. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातला असला पाहिजे आणि अनुसूचित जमातीतला असला पाहिजे. शबरी रामायणातलं एक पात्र आहे, म्हणजे कॅरेक्टर आहे. जे बोराच्या विषयी तुम्ही ऐकलं असेल, कथा रामायणामध्ये ऐकलं असेल ना सगळं. तर ज्या होत्या शबरी त्या आदिवासी समाजातल्या होत्या, त्यामुळे ह्याला शबरी असं नाव दिलेलं आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना. लाभार्थीच्या जो डोमिसाईल आहे तो किमान 15 वर्षाचा असला पाहिजे. प्रत्येक योजनेला जर अट असेल, कुठली पण योजना असू द्या, प्रत्येक ठिकाणी किमान 15 वर्षाचीच असते. आता त्याला घर द्यायचंय तर स्वतःची जमीन असली पाहिजे किंवा शासनाने दिलेली जमीन असली पाहिजे, नाहीतर तो अनुदानाचा वापरच करणार नाही. मात्र त्याच्याकडे अधिक पक्क घर नसलं पाहिजे, नाहीतर ज्याच्याकडे घर आहे त्यालाच परत घर देऊन काय उपयोग नाहीये. विधवा किंवा परित्यक्त्या किंवा निराधार दुर्गम भागातील लाभार्थ्यांना त्याचा प्राधान्य देण्यात येते, हे लक्षात ठेवा. ग्रामीण क्षेत्रात वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाख आहे, नगर परिषदेत 1.5 लाख आणि महानगरपालिकेत 2 लाख उत्पन्नाची मर्यादा टाकून दिलेली आहे. आता खावटी कर्ज योजना ही सुद्धा नवसंजीवनी योजनेअंतर्गत राबवली जाते. आता ह्याच्यामध्ये काय तर रेशन कार्डला शिधापत्रिका म्हणतात, हे लक्षात ठेवा. 4 युनिट पर्यंतचे जे कुटुंब आहेत, म्हणजे ज्यांचे 4 सदस्य आहेत त्यांना 2000 पर्यंत खावटी म्हणजे छोटं कर्ज, छोट्या स्वरूपातलं कर्ज. 8 युनिट पर्यंत जे कुटुंब आहेत त्यांना 3000 आणि 8 युनिट पेक्षा जास्त म्हणजे कुटुंबात जर 8 पेक्षा जास्त सदस्य असतील तर 4000 रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं, ज्याचं काम रेशन भरण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ आणण्यासाठी त्यांना होईल, धान्य आणण्यासाठी त्याचा वापर करता येईल. धान्य कोश आणि खावटी कर्ज हे लक्षात ठेवा, नवसंजीवनी योजनेअंतर्गतच आहेत आणि महाराष्ट्र शासनाची योजना आहे. आता आयोगाविषयी बघूया आपण. नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट बघितलं होतं, आता नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल ट्राईब बघूया. कलम 338 नुसार याची तरतूद संविधानात केलेली आहे. या तरतुदीस अनुसरून 1978 मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी अवैधानिक आयोग नेमण्यात आला. सुरुवातीला जो आयोग होता तो अवैधानिक होता. त्यानंतर 65व्या घटना दुरुस्तीनुसार दोन्ही एकत्रित होते, एससी आणि एसटी आयोग जे एकत्रित होते. त्यानंतर 89व्या घटना दुरुस्तीनुसार 19 फेब्रुवारी 2004 हे लक्षात ठेवा, शिवजयंती असते या दिवशी. तर या दिवशीच नॅशनल कमिशन ऑन एससी आणि नॅशनल कमिशन ऑन एसटी असे 2 स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले. घटनात्मक दर्जा कशानुसार आहे, 338 ए नुसार. एससी कमिशन जे आहे ते 338 नुसार आहे, एसटी जे आहे ते 338 ए नुसार आहेत, आणि ओबीसी साठी जो नवीन घटनात्मक आयोग स्थापन केलाय तो 338 बी नुसार आहे. ह्याच्यामध्ये 1 अध्यक्ष 1 उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात, म्हणजे टोटल किती आहेत 5 सदस्य आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. मात्र अध्यक्ष हा आदिवासी समाजातीलच असला पाहिजे असं बंधन आहे. उपाध्यक्ष आणि सदस्यापैकी किमान 2 सदस्य आदिवासी समाजातील असावे आणि या 5 पैकी किमान 1 महिला असली पाहिजे. कार्यकाळ किती आहे, सगळ्यांचा जवळपास घटनात्मक आयोगाचा 3 वर्ष आहे आणि कमाल 1 वेळा पुनर्नियुक्ती, हे महत्वाचं आहे. त्यांचं जर परत अपॉइंटमेंट करायचे असेल तर जास्तीत जास्त 1 वेळाच परत त्यांना अपॉइंट करता येईल.
नियुक्ती पण राष्ट्रपती आणि राजीनामा पण राष्ट्रपतीकडे आहे. सहसा घटनात्मक आयोगाची नियुक्ती असते ते राष्ट्रपतीकडे असते, हे लक्षात ठेवा. पदाचा जो दर्जा आहे तो कॅबिनेट मंत्र्याचा जो दर्जा आहे तो दिलेला आहे, म्हणजे ह्याला लाल दिव्याची गाडी मिळते. उपाध्यक्षाचा जो दर्जा आहे ना तो राज्यमंत्र्याचा दर्जा आहे, आणि सदस्य जे असतील ते भारताचे जे सचिव आहेत, भारत सरकारचे सचिव, त्यांचा दर्जा आहे. आता ह्याचा वापर कुठं होतो तर ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स मध्ये खुर्च्या वगैरे टाकलेल्या असतात कार्यक्रमात, त्याचा वापर तिथं करता येईल. आता आयोग जे ते बऱ्याच वेळा आयोगावर टीका केली जाते की त्यांना फक्त शिफारसी करायचा अधिकार आहे, ते कुठलीच गोष्ट इम्प्लिमेंट करू शकत नाहीत. त्यामुळं तुम्हाला जर प्रश्न आला की खालीलपैकी कोणतं कार्य आहे तर शिफारस बघायचा. जर त्यांना कुठले अधिकार दिले असतील तर इम्प्लिमेंटेशनचे कुठलीच अथॉरिटी त्या आयोगाकडे नाही, हे लिहून घ्या कुठे तर तुम्ही. फक्त शिफारसीचे अधिकार आहेत. मात्र त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड, नागरी प्रक्रिया संहिता 1967 नुसार दिवाणी न्यायालयाचे 1907 आहे, इथं चुकलंय, 1967 नाही 1907 नुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. सगळे जे आयोग आहेत, कुठलं पण आयोग घ्या तुम्ही, वैधानिक असू द्या, वैधानिक, सगळ्याला सिव्हिल प्रोसिजर कोड नुसार अधिकार दिलेले असतात. आता सिव्हिल प्रोसिजर कोडचे अधिकार कोणते असतात तर शपथेवर साक्ष देणे, समन्स बोलावणे, हे सगळे अधिकार प्रत्येक आयोगाला दिलेले असतात. बाकी सगळे बोलवच्चने, त्यांची चौकशी करणे, अत्याचाराची चौकशी करणे, आर्थिक विकास योजनेमध्ये सहभागी होणे, अनुसूचित जमातीच्या उपाययोजनेसंदर्भात राष्ट्रपतींना आवश्यक असेल तेवढा अहवाल सादर करणे. आता सध्या हिंसाचार चालू आहे मणिपूरमध्ये, तर इथं रोल कोणाचा येणार आहे, एसटी कमिशनचा येणार आहे. त्यासोबतच जे वन हक्क कायदा आहे 2006चा, पेसा कायदा जो 1996-97 ला चालू झाला, अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा 1989चा, यासारख्या कायद्याच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन करण्याचा, कुठलाही कायदा जर एसटी संदर्भात असेल तर त्याचं सुपरविजन करण्याचा जो अधिकार आहे तो या आयोगाला देण्यात आलेला आहे. एनसीएसटीचे अध्यक्ष जे होते ते कुंवर सिंह पहिले अध्यक्ष होते. ज्यावेळेस वेगळा आयोग झाला, एसटी कमिशन ज्यावेळेस वेगळा झाला, उर्मिला सिंग, त्यानंतर रामेश्वर ओरान 2 वेळा झाले, नंतर नंदकुमार साई, आणि आता हर्ष चव्हाण हे कंटिन्यू आहे. त्यानंतर पुढे बघूया. NSTFDC ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. 2001 पासून ह्याची सुरुवात झालेली आहे. स्थापना कधी आहे? STFDC म्हणजे काय, नॅशनल एसटी म्हणजे काय, शेड्यूल ट्राईब फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल शेड्यूल ट्राईब फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. देशातील अनुसूचित जमातीच्या आर्थिक विकासाकरता सवलतीच्या दराने आर्थिक सहाय्य देणे. फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं काम काय असतं तर कर्ज देणं हेच त्याचं काम असतं नावानुसार. त्याच्या अंतर्गत मुदत कर्ज आहे, आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षा ऋण योजना आहे, शैक्षणिक कर्ज आहे, सेल्फ हेल्प गटासाठी वेगळी त्यांची मायक्रो क्रेडिट स्कीम आहे, त्यानंतर वनवासी सक्षमीकरण योजना राबवली जाते, साग उत्पादक योजना राबवली जाते. तर असे जे वेगळ्या योजना आहेत ते लक्षात ठेवा. कदाचित ते विचारले जातात की NSTFDC अंतर्गत कोणती योजना राबवली जाते तर वनवासी सक्षमीकरण आणि साग उत्पादक. साग म्हणजे काय तर सागाचं वनशेती केली जाते असेल तर. तुम्ही जंगलातले झाडं तोडू शकत नाही, मात्र वनशेती करू शकताय टिंबर किंवा फर्निचर साठी. त्यानंतर बघा, भारतीय अनुसूचित जमाती सहकारी विपणन विकास संस्था, आता इंग्लिश मध्ये तुमच्या लक्षात राहील ट्रायफेड, सोपं एकदम. जर प्रश्न असा झाला आता इंग्लिश मध्ये येणारच आहे खाली ट्रायफेड डिटेल मध्ये, पण हे ट्रायफेड न देता एवढं दिलं, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, तुम्हाला काय समजणार नाही बऱ्याच जणांना जे नवीन आहेत, तर ते दोन्ही लक्षात ठेवा. मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन आहे म्हणजे काय करेल, आणि कोऑपरेटिव्ह पण आहे. शेतकरी तत्वावर जे उत्पादन आहेत ते विकण्यासाठी, त्याचं विपणन करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी हे सहाय्य करतं. ह्याची स्थापना जी झालेली आहे ती 6 ऑगस्ट 1987 ला झालेली आहे, आणि हे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट जे आहे त्याच्या अंतर्गत स्थापना झालेली आहे, कंपनी ऍक्ट अंतर्गत नाही, हे लक्षात ठेवा. सहकारी संस्था असतात ते कंपनी ऍक्ट अंतर्गत स्थापन होत नाहीत. कंपनी ऍक्ट 2013 आहे. बरेच वेळा ते ऍक्ट पण विचारतात कोणत्या ऍक्ट अंतर्गत ते संस्था स्थापन झालेली आहे, तर ते मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जे त्याच्या अंतर्गत स्थापन झालेले. ट्रायफेड भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालय
मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स यांच्या अंतर्गत काम करणार आहे, म्हणजे सोपं आहे. ट्रायबल नावच आहे ना त्यामध्ये, त्यामुळं ते ऑब्विसली ट्रायबल मिनिस्ट्री अंडर असणार आहे. आता बघा, जे ऑनलाईन बघतायत किंवा जे समोर बघतायत त्यांना पण सांगतोय की बरेच वेळा आपलं हे वाचून झालेलं असतं, त्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष करून पुढे जातो डायरेक्ट. पण पहिली रेडिंग एकदम स्लोच ठेवा, म्हणजे जाऊ दे त्यामध्ये एखादी जरी गोष्ट भेटली, एखादा जरी मार्क वाढला एखाद्या टॉपिक मधनं, तरी पण ते फायद्याचंच आहे. देशाच्या आदिवासींचा विकास, संकलित केलेली उत्पादनं, लघु वन उत्पादनं, मायक्रो फॉरेस्ट प्रोडक्ट्स किंवा जे सॅप आहे. आता सॅप ही कन्सेप्ट तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकाल. सॅप म्हणजे काय, तर आपण स्वतःच्या वापराचं सोडून जो एक्स्ट्रा माल शेतकरी पिकवतो त्याला सॅप असं म्हटलं जातं. सरप्लस ऍग्रिकल्चर प्रोड्यूस असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सरप्लस ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, अतिरिक्त कृषी उत्पादन, म्हणजे जे आदिवासी आहेत त्या आदिवासी जमातीला जो सॅप जमा होतो, अतिरिक्त कृषी उत्पादन होतं, त्याचं मार्केटिंगसाठी हे ट्रायफेड मदत करते. त्यासोबतच आदिवासी लोकांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल, सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणं असेल, उद्योग आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणं असेल, तर हे महत्वाचं आहे. असं विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कोणती कोणती कामं ट्रायफेड करतात, तर उद्योग आणि व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा त्यामध्ये आहे. आता हे सगळं बोरिंग आहे मला माहिती आहे, ह्याच्यामध्ये काय असं कन्सेप्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही, किंवा जोक वगैरे मारलो तर अजून जास्त टाइम जाईल, हेच आपलं लवकर संपत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये सुद्धा विपणनाचा शोध घेणे, म्हणजे ट्राईब्स इंडिया नावाने त्यांना आउटलेट इंटरनॅशनल मॉल्स मध्ये सुद्धा उभारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ट्राईब्स इंडिया हे त्यांच्या आउटलेटचं नाव आहे. म्हैसूर सँडल साबण तुम्हाला माहित असेल ना, म्हैसूर सँडल कर्नाटकची जी कंपनी आहे, त्यांनी कर्नाटकची गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्यांनी म्हैसूर सँडल त्याचं प्रोडक्शन करतं, ते कंपनी गव्हर्नमेंटचे आहे. तसं जे ट्राईब्स इंडिया नावाचं त्यांचं प्रोडक्ट आहे. ITC ब्रँड माहिती आहे का, ITC क्लासमेटचे वही, ते इंडियन टोबॅको कंपनी आहे. म्हणजे परत ते दुसऱ्या क्षेत्रात गेली. ITC म्हणजे इंडियन टोबॅको कंपनी, तुम्ही बघा कधी सर्च करू. तसं त्यांनी ट्राईब्स इंडिया नावाचं त्यांचं आउटलेट काढलंय. जसं वोल्टास आहे ते टाटाच आहे, सोनाटा आहे ते सुद्धा टाटाच आहे. आता TRT आहे, स्कीम्स मुळे माहित झालं असेल, बार्टी, सारथी, TRT आहे, त्याला टार्टी सुद्धा म्हणतात. TRT आहे 1 मे 1962 ला याची स्थापना झालेली. खरं तर सगळ्यात जुनी आहे, मुख्यालय पुणे आहे, आणि याचा पत्ता सांगताना बार्टीच्या शेजारी असं सांगितलं जातं बऱ्याच वेळा, कारण ते बार्टीचं ऑफिस मोठं आहे, TRTचं ऑफिस थोडं छोटं आहे. पुढे स्टेशनच्या ते आर्मीचा एरिया चालू होतो पुण्याचा, तिथं आहे ते. या संस्थेचे प्राथमिक कार्य काय, तर आदिवासीच्या प्रश्नावर संशोधन करणे आणि योजनांचा परिमाण मोजण्यासाठी अभ्यास करणे, त्यासोबतच योजना राबवण्याचं सुद्धा काम करते. UPSC MPSC द्वारा स्पर्धा परीक्षेतील इच्छुकांना विद्या वेतन आणि सेवा सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिले जातात. ह्याच्या पण ऍडव्हर्टाईज निघते UPSC आणि MPSC प्रशिक्षणासाठी. त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालय, मी काय सांगितलं, नाशिकमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. TRTची स्थापना 1962 आहे, मात्र या आयुक्तालयाची स्थापना 1976 आहे, लक्षात ठेवा. सुरुवातीला आदिवासी विकास संचालनालय स्थापन केलं होतं, त्यानंतर नाशिकमध्ये आयुक्तालय स्थापन केलं गेलं. सध्या त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर इथं 4 अप्पर आयुक्त आहेत, आणि बाकी 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत. तिथं जो ऑफिसर असतो ITDPचा, तो स्वतः IAS असतो, हे लक्षात ठेवा सुरुवातीला, किंवा मग सिनियर DC हा ITDPचा चार्ज त्याच्याकडे असतो. आता बुस्टर मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. हे 100% राज्य पुरस्कृत योजना आहे. त्यामध्ये जे अनुदान दिलं जातं, तर ते परसबागेसाठी 5,000 रुपयाचं, PVC पाईप साठी 30,000 रुपयाचं. आता आपल्यासाठी विहिरीसाठी सुद्धा महत्वाचं आहे, खालच्या साईडला लिहून घ्या. नवीन विहिरीसाठी 2.5 लाख आणि विहीर दुरुस्तीसाठी 50,000. आता असाच प्रश्न याच्यावर येऊ शकतो, 50,000 या अंतर्गत दिले जातात. उलगुलान प्रशिक्षण केंद्र, बिरसा मुंडा यांनी उलगुलान नावाचं आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध तयार केलं होतं.
तर उलगुलान प्रशिक्षण केंद्र जे आहे ते वैद्यकीय शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी धारणी कुठे आहे तर अमरावतीमध्ये. बिजुदावडी या गावात उलगुलान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं होतं. जी नीट एक्झाम घेतली जाते मेडिकल एंट्रन्स त्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम हे उलगुलान केंद्रामार्फत उलगुलान ट्रेनिंग सेंटर मार्फत केलं जातं. आता एक योजना अजून लिहून घ्या, प्रधानमंत्री पीव्हीटीची विकास अभियान. जी जागा आहे ना नोटसाठी तिथे लिहून घ्या, पीएमपीव्हीटीची विकास अभियान. घोषणा कधी केली 2023-24 अर्थसंकल्पात. उद्देश काय तर आता 75 जे पीव्हीटीचे आहेत शिक्षण राहणीमान व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. आता यासाठी तरतूद किती केली बघा, ₹15,000 कोटी रुपयाचे पुढील 3 वर्षासाठी. हे महत्वाचं आहे, प्रश्न आला तर किती तरतूद केलेली हे पण विचारलं. पुढील 3 वर्षासाठी किती तरतूद केलेली आहे 15,000 कोटी, हे लक्षात ठेवा. तर हा मेन लेक्चरचा पार्ट संपलाय. आता बुस्टर बघूया आपण थोडं. तर बघा आता एक लोकराज्यामध्ये पण काही स्कीम्स आल्या होत्या. त्यामध्ये आदिवासी बांधवासाठी विकास वाटा म्हणून त्यांनी सांगितलं होतं की जे जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत ITDP जे आहेत त्या कार्यक्षेत्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी शासनाच्या वतीने जे योजना आहेत ते एकत्रितपणे राबवले जातील. जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम हे पण लक्षात ठेवा, हे राज्य सरकार अंतर्गत राबवलं जातं. नंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आताच मी तुम्हाला सांगितलं की 2.5 लाखापर्यंत खर्च दिले जातं. 2.5 लाखासाठी तर नवीन विहिरीसाठी असेल. त्यामध्ये इनवेल बोरिंग आहे. इनवेल बोरिंग म्हणजे काय, विहिरीच्या आतलं बोर डायरेक्ट बोरिंग साठी दिलं जात नाही, विहीर किंवा विहिरीच्या दुरुस्तीसाठी आहे. गाई म्हशीच्या गटाचा पुरवठा योजना हे लक्षात ठेवा. आता हे कसे तर अनुसूचित जमातीसाठी 2 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप केला जातो. एक गट वाटप करताना 63,976 इतकं अनुदान दिलं जातं. आता आकडा कुठून आणला त्यांनाच माहिती. 63,796 रुपये, 63,000 लक्षात ठेवा. तर तेवढे पैसे दिले जातात. आणि जर एक्स्ट्रा काय लागत असतील, आता असं नाही की प्रत्येक जणांवर 63,796 मध्ये 2 येतील. आता रेट तुम्हाला माहित असेल म्हशीचा रेट वगैरे किती झालेला आहे, तर तेवढ्यात नाही येणार. पण एक्स्ट्रा जे असेल तर ते आवश्यक रक्कम लाभधारकाचा हिस्सा म्हणून उपलब्ध करून द्यावा लागतो. म्हणजे त्यांना स्वतःच त्यामध्ये पैसे द्यायचे. ही योजना कुणामार्फत राबवली जाईल तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी म्हणजे ZP अंतर्गत राबवली जाते, ZP मार्फत. प्रश्न काय येऊ शकतो तर
किती जनावरांचा गट दिला जातो, तर 2 दुधाळ जनावरांचा. आणि योजना कोणामार्फत, तर जेडपी मार्फत. जेडपी म्हणजे पशुसंवर्धन जो अधिकारी आहे त्याच्या मार्फत. अनुसूचित जमातीसाठी शेळी गटाचा पुरवठा. आता शेळ्या 2 देऊन उपयोग नाही. 10 शेळ्या आणि 1 बोकड असा गट दिला जातो. आणि त्यासाठी 71,239 रुपये. इथं पण ऑड फिगर सांगितलेले. नेक्स्ट जर लागतील, आता हे कोणासाठी, तर उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी असेल तर चांगल्या जातीची शेळी समजली जाते. आणि उस्मानाबादी शेळी जी असेल त्याच्या बोकडाला, मटणाला सुद्धा चांगला भाव असतो किंवा डिमांड असते. त्यानंतर अन्य स्थानिक शेळीच्या जातीसाठी 47,848 रुपये. आता हा पण आकडा तुम्हाला नाही पाठवणार आहे. इथं 47,000 लक्षात ठेवा आणि इथे 71,000 एवढेच लक्षात ठेवा. वरचे आकडे लक्षात नका ठेवू. हे योजना सुद्धा जेडपी मार्फत राबवली जाते. तर आपण एपीजे कलाम बघितलं होतं, अमृत आहार योजना. त्याच्यामध्ये काय सुधारणा केलेली, तर हा चौरस आहार 7 महिने ते 6 वर्षाच्या बालकांना सुद्धा आठवड्यातून 4 दिवस अंडी व केळी त्यासोबत स्थानिक फळे उपलब्ध करून देण्यात येतील. अंडी, केळी आणि किंवा स्थानिक फळे उपलब्ध करून दिले जातात. आणि हा सुद्धा जिल्हा परिषदेच्या जे सीडीपीओ आहेत, डेप्युटी सीओ, ज्याला सीडीपीओ असं सुद्धा म्हटलं जातं, ऑब्लिक आहे ते, त्यांच्या मार्फत राबवलं जातं. तर कातकरी उत्थान अभियान, आताच मी तुम्हाला सांगत होतो, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून, कारण रायगडमध्ये 11.58% लोकसंख्या कातकरी समाजाची आहे. आणि यापैकी 40%, सॉरी, एकूणपैकी 11.58 म्हणजे 11.5% आदिवासी आहेत आणि त्यापैकी 40% कातकरी आहेत. त्यांच्यासाठी सप्तसूत्री सांगितलेले आहे. सप्तसूत्री एकदा बघून घ्यायचं. बालविवाह रोखायचा आहे, कृषी विषयक योजनेची माहिती द्यायची आहे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अभ्यासिका आणि ग्रंथालय हे लक्षात ठेवा. सर्व प्रकारच्या दाखल्यांचं वाटप, रेशन कार्ड आणि आधार कार्ड, स्थलांतरण थांबवणे आणि रोजगार निर्मिती, रोहा यासारख्या ठिकाणी MIDC मोठी तयार केलेली आहे. वन हक्क अधिनियम 2006 ची अंमलबजावणी, हे सुद्धा महत्वाचं आहे. द मेळघाट हाट. मेळघाट हाट कशासाठी असणार आहे, हाट म्हणजे काय, बाजार. तिथले जे गोष्टी आहेत, उत्पादित माल आहेत, त्या बाजारपेठा उपलब्ध करून देणं म्हणजे ते मेळघाट हाटचा उद्देश आहे. नाव जुने त्याच्यावरनं अंदाज येऊन जाईल. ओडिशा सरकार आदिवासींचा विश्वकोश तयार करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. एन्सायक्लोपीडिया फॉर ट्राईब्स ऑफ ओडिशा. आता जे आपलं TRT आहे, TRT सुद्धा आदिवासी जमातींची माहिती गोळा करते आणि त्याच्यावर संशोधन करते. एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय असतं, तर आता तुम्हाला कधी म्हणजे बरेच कमी लोकांनी बघितलं असेल एन्सायक्लोपीडिया, ब्रिटानिका वगैरे फेमस असतं. त्यामध्ये एन्सायक्लोपीडिया काय असायचं, जसं डिक्शनरी असते ना, त्याच्यामध्ये ABCD दिलेलं असतं आणि त्या A नुसार तुम्ही अक्षर ओळखता आणि त्याचा अर्थ बघता. एन्सायक्लोपीडियामध्ये तुम्ही अक्षरानुसार आहे ना, ते पूर्ण माहिती बघायची. समजा तुम्हाला आता अपडेट या शब्दाचा अर्थ माहित नसेल, तर त्या पूर्ण त्याचा इतिहास असतो त्या शब्दाचा. आता उदाहरणार्थ आदिवासी हा शब्द असेल, तुम्ही त्यात हुडकला ना, आता इंग्लिशमध्ये जाईल एन्सायक्लोपीडिया, मराठीचा विश्वकोश आहे, मराठी विश्वकोश, त्या शब्दानुसार पूर्ण अर्थ असतो. आणि त्याचे व्हॉल्युम्स असतात 38-40 असे सलग पुस्तक असतात. A चे 3 व्हॉल्यूम, B चे 2 व्हॉल्यूम असे व्हॉल्यूम असतात. तर एन्सायक्लोपीडिया काय, तर एकत्रित माहिती, आदिवासींचा सगळा विश्वकोश आहे तो. तर ते लक्षात ठेवा. फक्त आदिवासीचा विश्वकोश ओडिशाने तयार केलेला आहे आणि त्यासाठी त्याचं जे उद्घाटन आहे ते नवीन पटनायक यांनी केलेलं आहे. ओडिशा राज्य आदिवासी संग्रहालय यांनी तो प्रकाशित केलेला आहे. भुवनेश्वर मध्ये तुम्ही जर गेला असाल तर तिथंच आदिवासी राज्य आदिवासी संग्रहालय आहे. मी 2 महिन्यापूर्वी गेलो होतो, त्यावेळेस बघितलं होतं हे संग्रहालय. तर इथं आपला आदिवासी विकास हा टॉपिक संपतोय.